नगर परिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल डिसेंबर अखेर वाजण्याची चिन्ह. निवडणूक आयोग आणि पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर संकेत. जिल्हा परिषदांआधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता. महायुती सरकारची वर्षपूर्ती. सरकारच्या कामगिरीवर 53% नागरिक समाधानी. पुढारी आणि व्हीएमआरच्या सर्व्हेतील निष्कर्ष. महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती. पुढारी आणि व्हीएमआरचा सर्व्हे फडणवीसांना 40% नागरिकांचा पाठिंबा, तर एकनाथ शिंदेंना 18% जनतेचा पाठिंबा. महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची वर्षपूर्ती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा टोला. ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्यांना कसले गुण द्यायचे, वडेट्टीवारांची टीका. विविध मागण्यांसाठी राज्यातील शिक्षक आक्रमक. पुणे, कोल्हापूर, नागपूरसह राज्यभरातील शिक्षकांचा एल्गार मोर्चा. टीईटीची अट रद्द करण्याची मागणी. शिक्षकांच्या आंदोलनामुळे राज्यातील अनेक शाळा बंद. सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनाही घरी पाठवलं. राष्ट्रवादी पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचाही तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध. नाशिकमध्ये आज शिंदेंची शिवसेना वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणार. भाजप वगळता सर्वच पक्षांचा वृक्षतोडीला विरोध. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध वाढला. पर्यावरणप्रेमींसह मोलकरीण संघटनांचाही वृक्षतोडीला विरोध. तपोवनात येऊन तपोवन वाचवा या मोहिमेला पाठिंबा वाढला. ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. नेरूळ उरण मार्गावर 4 अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू, तर बेलापूर उरण मार्गावर 6 अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू. इंडिगोची विमानसेवा अजूनही विस्कळीतच. 300 पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे रद्द. सलग तिसऱ्या दिवशी हजारो प्रवाशांना मनस्ताप. आरबीआयचा कर्जधारकांना मोठा दिलासा. व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय. रेपो रेट 5.25% खाली आणण्याचा आरबीआयचा निर्णय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर. 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन भारतात. शिखर परिषदेकडे जगाचं लक्ष. अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा आज विवाह सोहळा. बहरीनमध्ये पार पडणार लग्न सोहळा. शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य लग्नाला जाणार नसल्याची माहिती. पुण्यातील नवले पुलावरील वेग मर्यादेत बदल. कात्रज बायपास ते नवले ब्रिज पर्यंत आता ताशी 40 किमी वेग मर्यादा. यापूर्वी असलेल्या ताशी 30 किमी वेग मर्यादा रद्द. कोल्हापुरात आंबा घाटात खासगी बस 70 ते 100 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने जीवितहानी नाही. 15 प्रवासी जखमी. अपघातग्रस्त बस मध्य प्रदेशात. मुंबईतील हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत. बीकेसी आणि वांद्रे पूर्व भागात वाईट हवा, तर पुणे आणि नागपुरातील हवा देखील प्रदूषित.